मित्रांनो, नुकतीच अत्यंत दुर्दैवी अशी घटना घडलेली आहे. आपल्याला माहिती आहे अहमदाबादमध्ये नुकतंच विमान दुर्घटना घडलेली आहे आणि त्याच्यामध्ये खूप लोकांना स्वतःचा प्राण गमावा लागलाय. तसं पाहायला गेलं तर भारतीय इतिहासामध्ये आतापर्यंत या विमान अपघातामध्ये खूप मोठ्या प्रमाणात जीवितहानी झालेली, हे सर्वात मोठा विमान अपघात असं म्हटलं गेलेलं आहे. आता थोडक्यात त्याची एक माहिती अभ्यासूयात की या घटनाक्रम जर बघितला की एअर इंडिया फ्लाईट नंबर AI 171 बोईंग 787 ड्रीम लाइनर हे विमान अहमदाबादहून लंडनच्या दिशेने निघालं होतं. दुपारी 1:38 ची वेळ टेक ऑफ केल्यानंतर साधारणतः 33 सेकंदानंतर ते अहमदाबाद येथील BJ मेडिकल कॉलेज या कॅम्पस जो आहे त्याच्यावरती येऊन ते आदळलं आणि साहजिकच ते उंचीवरती होतं. साधारणतः 625 ते 650 फूट उंचीवरून ते उडणार विमान अचानक त्यामध्ये बिघाडा आणि त्यानंतर ते संपूर्ण प्रवासी असणारं ते विमान त्या मेडिकल कॉलेज कॅम्पवरती जाऊन आदळलं आणि ज्यामध्ये एकूण पाहिलं गेलं तर 242 लोक मृत्युमुखी पडले, ज्यामध्ये साधारणतः 230 प्रवासी, ज्यामध्ये 169 भारतीय, 53 ब्रिटिश आणि 7 पोर्तुगीज, 1 कॅनेडियन आणि त्यामध्ये 2 वैमानिक देखील होते. आता ही जी घटना एवढी दुर्दैवी आणि खूप अशी विध्वंसक होती की ज्यामधील असणारे जवळजवळ 242 पैकी 241 प्रवासी मृत झालेत. आता 241 का? सुदैवानं फक्त एक व्यक्ती, त्याचं नाव लिहिलेलं आहे विश्वास कुमार रमेश, हा ब्रिटिश भारतीय की त्याचा सीट नंबर आहे 11A. या व्यक्तीचं सुदैवानं त्यामध्ये तो बचावला गेला. हा एकच व्यक्ती असा आहे की या संपूर्ण अपघातामध्ये बचावला गेलेला आहे. आता मुळात हा जो अपघात घडला, ह्या अपघाताची कारणमीमांसा आता इथून पुढे तपासली जाईल. त्याच्या मागची कारण, एवढा मोठा अपघात, हे आपल्या पूर्ण या यंत्रणेचं फेल्युअर म्हणूयात का? आणि ही सगळी यंत्रणा जी आहे ती एका विशिष्ट गोष्टीवरती काम करते, ती म्हणजे त्यामध्ये असणारा जो ब्लॅक बॉक्स हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे की जो म्हटलं गेलेलं आहे की आता नुकताच तो ब्लॅक बॉक्स सापडलेला. आता हा ब्लॅक बॉक्स म्हणजे काय? तर या विमानामधलं एक असं उपकरण की जी त्या विमान यंत्रणेतील जी असणारी जी डिजिटल उपकरण, जी संपूर्ण माहिती त्यामध्ये स्टोरेज करून ठेवतो, ज्यामध्ये उड्डाणादरम्यान विमानाची तांत्रिक माहिती आणि पायलट जे एकमेकांसोबत संभाषण करतात ती संपूर्ण माहिती त्यामध्ये रेकॉर्ड केली जाते. आणि हे उपकरण त्या विमानामधलं अत्यंत महत्त्वाचं असतं का? ज्यावेळेस अशी कधी एखादी घटना घडते त्यावेळेस त्या घटनेमागची कारणमीमांसा तपासण्यासाठी हा ब्लॅक बॉक्स खूप महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. त्या ब्लॅक बॉक्सचं जर म्हटलं गेलं तर खरंच तो ब्लॅक बॉक्स आहे का? तर नाव त्याचं जरी ब्लॅक बॉक्स असलं तरी त्याचा असताना रंग हा केशरी आहे. तुम्ही म्हणता नाव तर ब्लॅक बॉक्स आहे, रंग असताना केशरी का? तर आपल्याला माहिती आहे की विमान अपघात झाल्यानंतर बऱ्याच वेळा स्फोट होतो, त्याच्यामधलं बऱ्याचशा साहित्य जळून खाक होतात. आता जर समजा काळा रंग असेल तर तो दिसून येणार नाही, त्याला मुद्दाम असा एक केशरी रंग दिलेला असतो जेणेकरून तो चटकन निदर्शनास यावा आणि सहजपणे सापडू शकेल, यासाठी त्याचा रंग हा ठळकपणे केशरी रंगाने दर्शवलेला असतो. पुढं ब्लॅक बॉक्सचा हा मुख्य भाग कोणते असतात? साहजिकच त्याच्यामध्ये 2 घटकांची माहिती स्टोरेज करून ठेवलेली असते. एक जी फ्लाइट मध्ये असणारी जी रेकॉर्डेड स्वरूपाची जी माहिती असते, ज्याला आपण FDR म्हणतो, ज्यामध्ये विमानाचा वेग असेल, विमान किती उंचीवरून उडत आहे, त्याची दिशा, त्यानंतर संपूर्ण इंजिन म्हणजे असणाऱ्या तांत्रिक सामग्रीची संपूर्ण माहिती त्याच्यामध्ये साठवली जाते रोजचे रोज. त्यानंतर दुसरी जो कॉकपिट मध्ये असणारा जो पायलट आहे त्यांच्यामध्ये चालणारं संभाषण, पायलट जो इतर जी काही रिसिव्हर असतात विमान सेंटर म्हणजे जिथं वैमानिक सेंटर असतं त्यांच्यासोबत जी माहिती आदान प्रदान होते ती संपूर्ण माहिती त्याच्यामध्ये स्टोरेज करून ठेवलेली असते. त्यामुळं हे उपकरण अत्यंत महत्त्वाचं असतं संपूर्ण घटनेमागची कारणमीमांसा किंवा कारण शोधण्यासाठी. या विमान अपघातानंतर ब्लॅक बोर्डचे महत्त्व काय असते? साहजिकच एखादा अपघात, आता अनेक परदेशात अनेक ठिकाणी बऱ्याच वेळा असे विमान अपघात होत असतात आणि त्यासाठी हा ब्लॅक बॉक्स अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतो. त्या कशासाठी? तर ज्यावेळेस हा ब्लॅक बॉक्स जो असतो
त्या घटनेमागचं कारण शोधण्यासाठी अत्यंत उपयुक्त. समजा त्या विमानामध्ये काही तांत्रिक बिघाडा झाला असेल किंवा काही अशी आपत्कालीन परिस्थिती झाली असेल, या संपूर्ण माहितीची जी स्टोरेज असतं किंवा साठवणूक असते ते ब्लॅक बॉक्स मध्ये स्टोअर करून ठेवलेली असते आणि त्यासाठी त्याचं महत्त्व अनन्यसाधारण असतं. आता समजा एखादा अपघात झालेला आहे आणि तरी देखील आपण म्हणतो एवढा सारा विध्वंसक अपघात झाला तरी देखील तो ब्लॅक बॉक्स हा सुरक्षित कसा राहू शकतो? कारण मुळातच हा ब्लॅक बॉक्स जो बनवला जातो तो एक महत्त्वपूर्ण धातूपासून, टायटॅनियम सारख्या अत्यंत मजबूत अशा धातूपासून, की जो उच्च तापमान असेल, उच्च दाब असेल किंवा पाण्यात जरी असेल तो पाण्याचा उच्च दाब सहन करणे किंवा त्याची कॅपॅसिटी तेवढी असते की तो सहजासहजी तो सहन करू शकतो. त्यामुळे तो सुरक्षित राहतो. त्यामुळे त्याच्यामध्ये असणारी माहिती आपल्याला सहजासहजी उपलब्ध राहते. त्यानंतर समजा तो ब्लॅक बॉक्स विषयी जर माहिती आपण अभ्यासली, पण आपल्याला जो ब्लॅक बॉक्स आहे तो नेमकं कुठे असतो? साहजिकच ब्लॅक बॉक्स हा विमानाच्या मागच्या बाजूला असतो. याच्या मागचं कारण असं की ज्यावेळेस विमान अपघात होतो तो बऱ्याच वेळा विमानाचा जो पुढचा भाग आहे त्याच्यावरती जास्त क्षतिग्रस्त होतो किंवा जास्त नुकसान होत असतं. विमानाचा पाठीमागचा भाग असतो तो बऱ्याच वेळा कमी नुकसानकारक असतो, नुकसानग्रस्त असतो आणि त्यामुळे बऱ्याच वेळा हा ब्लॅक बॉक्स विमानाच्या पाठीमागच्या बाजूला बसवलेला असतो. आता ब्लॅक बॉक्स मध्ये किती स्वरूपाचा डाटा किंवा किती स्वरूपाची माहिती साठवली जाते? तर त्यात सतत डेटा रेकॉर्ड केला जातो, ज्यामध्ये जुना डेटा, नवीन डेटा यांना ओव्हरस्टेज करत असतो. त्यानंतर एकत्रित स्वरूपाची संपूर्ण माहिती म्हणजे जुना आणि नवीन संपूर्ण स्वरूपाची माहिती त्यामध्ये स्टोरेज करून ठेवलेली असते, जी फक्त आणि फक्त अपघाताच्याच वेळेस उपयुक्त नाही ठरत, तर इतरही वेळी ज्यावेळेस संपूर्ण यंत्रणा प्रत्येक वेळेस तपासण्यासाठी आपल्याला हा ब्लॅक बॉक्स अत्यंत युजफुल ठरतो अशा प्रसंगी. पुढे भारतात अशी कोणती संस्था आहे की जी ब्लॅक बॉक्स वापरण्यास किंवा तपासण्यासंदर्भात कार्य करत असते? भारतात अपघातानंतर ब्लॅक बॉक्सची तपासणी खालीलपैकी 2 संस्था करत असतात. एक नागरी विमान वाहतूक महासंचालनालय, त्याला DGCA, आणि दुसरी विमान अपघात तपास ब्युरो, या 2 त्याला आपण ASIB, हे जी 2 मुख्य अशा संस्था ज्या आहेत त्या या ब्लॅक बॉक्सची तपासणी करतात की ज्याद्वारे त्यांना जो अपघात घडला त्याच्या मागची जी घटनाक्रम आहे किंवा जे कारण आहे ते शोधण्यास त्यांना अत्यंत महत्त्वाची माहिती याद्वारे उपलब्ध होऊ शकते. त्यानंतर ब्लॅक बॉक्सचा वापर फक्त अपघातासाठीच केला जातो का? तर नाही, फक्त वापर अपघाताच्या चौकशीसाठीच असतो, पण विमानाच्या नियमित सुरक्षा विश्लेषणासाठी सुद्धा ब्लॅक बॉक्स अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतो. त्यातला डेटा खूप उपयुक्त असा ठरतो. नक्कीच ब्लॅक बॉक्स सापडला नाही तर साहजिकच, समजा असं एखादा अपघात घडलेला आहे आणि त्यामध्ये जर ब्लॅक बॉक्स जर सापडला नाही तर त्या घटनेमागचं कारण शोधणं अत्यंत कठीण जातं. त्यामुळं सगळ्यात पहिल्यांदा एखादा जर विमान अपघात झाला असेल तर तपास पथकाचं पहिलं काम असतं ब्लॅक बॉक्स शोधणं आणि त्याद्वारे पूर्ण घटनेचं कारण शोधणं. त्यामुळं तो सापडणं अत्यावश्यक आहे. जर तो नाही सापडला तर साहजिकच आहे त्या अपघातामागची कारणं शोधणं खूप कठीण जातं. त्यामुळे ब्लॅक बॉक्सला अत्यंत महत्त्वाचं घटक असा मानला गेला आहे. पहा, यासारख्या महत्त्वपूर्ण माहितीसाठी इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी चॅनल सबस्क्राईब करा. या चॅनलवरती या नाते अनेक व्हिडिओ स्वरूपात तुम्हाला माहिती उपलब्ध होईल. तत्पूर्वी तुमची रजा घेतोय. धन्यवाद.